जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काल अंबडमध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामकाज आणि आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला। अंबड नगर परिषदेमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर बैठकीत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महावितरणचे अधिकारी, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आढावा सादर केला। तसेच आपत्कालीन परिस्थिती संदर्भातील काही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली असून विविध विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। आता आपण नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या इमारती समोर आहोत। येथे नैसर्गिक आपत्ती असेल, आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा इतर आपत्तीच्या काळामध्ये जे काही साहित्य आवश्यक आहे ते सुस्थितीत आहे का, त्याची देखभाल व निगा राखली जाते का, या संदर्भात आम्ही भेट दिलेली आहे। इथे आपण बघत आहोत की ॲस्का लाईट आहे, जो इमर्जन्सीच्या काळामध्ये उजेड सर्वत्र पडावा यासाठी वापरला जातो। असे 2 ॲस्का लाईट्स उपलब्ध आहेत असे मुख्याधिकारी उकिरडे साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण बघतोय की लाईफ बोट आहे। लाईफ बोटची 4 जणांची क्षमता आहे, तिची आपण पाहणी केलेली आहे। सर्व साहित्य जे ठेवलेलं होतं ते सर्व साहित्याची आपण पाहणी केली आहे। अग्निशमन वाहन जे आहे, अग्निशमन वाहनाची सुद्धा आपण पाहणी केलेली आहे आणि सर्व साहित्य सुस्थितीत आहे। अजून काही गोष्टींची कमतरता असेल तर ती माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पाठवून मागवण्यात येणार आहे।